नगर जिल्ह्यातून अमरावतीला जाऊन बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा देऊन आलोत। त्यांचं कर्जमाफीसाठी आमरण उपोषण चालू आहे। आज 6वा दिवस आहे आणि सरकारने सुद्धा तत्काळ काळजी घेऊन ती कर्जमाफीच झाली पाहिजे। त्याच्यासाठी एवढा संघर्ष करायला लावलेला आहे बच्चूभाऊंना। म्हणून बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी माझं महिलांना घेऊन प्रत्येक ठिकाणी माझं आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्या आंदोलनामुळे माझी सुद्धा तब्येत एकदम गंभीर आहे। म्हणून मी आता रुग्णालयात ट्रीटमेंट घेऊन मी तरीसुद्धा बच्चूभाऊंना आंदोलन करून त्यांना पाठिंबा देत आहे। आता जे बच्चूभाऊंनी मागण्या मागितल्यात ह्या मागण्या तर सरकारने द्यायलाच पाहिजेत। त्यांनी जे शब्द दिलता की शेतकऱ्यांना जी तुमची कर्जमाफी करीन, आपल्या दिव्यांगाचं जी काय 6,000 रुपये महिना करीन, अजून रुग्णालयात काय मदत करीन, पण त्यांनी कोणतीही मागणी अजून पूर्ण केलेली नाही। मग एवढा बच्चूभाऊंना संघर्ष करायला का मग लावला सरकारने? बरं नुसत्या बच्चूभाऊचाच नाही ना फायदा काहीच, सगळं ही आपल्या दिव्यांगासाठी आणि आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठीच आहे। मग शेतकरी बांधवासाठी दिव्यांगासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या बच्चूभाऊंना एवढं उपोषणाला बसून नाही दिलं पाहिजे आणि हे उपोषण थांबवलंच। ह्या कर्जमाफीसाठी सरकारने जर नाही लवकर आमच्या बच्चूभाऊंची काळजी घेऊन आंदोलन थांबवलं तर मी महाराष्ट्रभर माझ्या महिलाच्या वतीने ही आंदोलन करून मी ठिणगी पाडून जोपर्यंत मला सरकार न्याय देत नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही। आणि उद्या कर्जत तालुक्यात सुद्धा आंदोलन आमचं चालू राहील आणि सगळं कर्जत मी बंद करीन।